गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाटण तालुक्यात वाढ होताना दिसते. वन विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असलेले दिसते. SM न्यूज प्रतिनिधी विक्रम महिपाल यांनी घेतलेला हा आढावा. माझगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाभण शेळी ठार झालेली दिसून येते. माझगाव येथे रविवारी रात्री 1-2च्या सुमारास ही घटना घडली. माझगाव येथील नागरिक अशोक कदम यांच्या घराशेजारी बांधलेल्या गोठ्यामध्ये गाभण शेळी रविवारी रात्री बिबट्याने ठार केली. माझगाव येथे बिबट्याच्या हल्ला करण्याचे प्रमाण जास्तच आहे. काही दिवसापूर्वी प्रवीण पाटील यांच्यावरही प्राणघातक हल्ला बिबट्याकडून झाला. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकातून होत आहे. बिबट्या आता मनुष्यवस्तीवर पोहोचलेला आहे. यदाकदाचित एखाद्या ग्रामस्थावर जर बिबट्याने हल्ला केला तर याला जबाबदार कोण, अशी मागणीही संतप्त नागरिकातून दिसून येत आहे. वेळेत वन विभागाने या तीव्र घटनांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिलेला आहे. SM न्यूज प्रतिनिधी विक्रम महिपाल.